जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना आपलं स्वागत करते. आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. नाशिकच्या डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झालाय. ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा धक्कादायक आरोप कुटुंबियांनी केलाय. नाशिकच्या डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झालाय. मयत डॉक्टर स्वप्नील महारुद्र शिंदे गायनाकोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मात्र संशयास्पद मृत्यू हा रॅगिंग प्रकरणातून झाला असून ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा धक्कादायक आरोप मृत स्वप्नीलच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय. रॅगिंग करणाऱ्या 2 मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांकडून केली जाते. तर सकाळी तो काल आईला घरी मी माझा कॉल डे असल्यामुळे ड्युटीला लवकर जातो म्हणून सांगून गेला आईशी वार्तालाप करून. परंतु 7:30ला प्रशासनाने तो आम्हाला संडास बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला म्हणून अशी आम्हाला त्यांनी कल्पना दिली. आम्ही ज्या वेळेस त्यांना विचारणा केली व तो बाथरूममध्ये पडला, मग कशामुळं पडला, त्याचं कारण काय येतं, तुम्ही काय ट्रीटमेंट दिली, काय प्रोसिजर केली, तर त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची उत्तरं दिली नाहीत. उडवाउडीची उत्तरं दिली. आम्ही लॅबला रिपोर्ट पाठवला आहे, फॉरेन्सिक लॅबला MLC केलं आहे, पोलिसांना बोलवलं आहे आणि परत जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना ही नॉर्मल ट्रीटमेंट आहे तीच देणार आहोत. हा घातपाताचाच प्रकार आहे. त्याच्याशी घातपात झाला आहे. कारण सकाळी 7 वाजता जो मुलगा आईशी फ्रेश होऊन बोलून आईला हे करून जातोय तो स्वतः काही करू शकत नाही ना. एक तर FIR दाखल करणे आणि त्या मुलीच्या विरोधात हे करणे आणि आबरू नुकसानीचा त्या मुलींना अटक करणे आणि आबरू नुकसानीचा 1 कोटीचा दावा करणे आणि इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करणे. काय झाले, काय घडले हे काही कळायला मार्ग नाही. आणि प्रशासन असं म्हणते, कॉलेजचं मॅनेजमेंट असं म्हणते की तो बाथरूममध्ये पडला होता. एक म्हणते त्याला फिट आली होती, एक म्हणते कार्डियक अरेस्ट होता, एक म्हणते तो बाथरूममध्ये चक्कर येऊन पडला, आम्ही दरवाजा तोडून काढला. सर, दरवाजा तुटलेला नाही, तुम्ही जाऊन बघा. आणि त्याला रॅगिंग हा जो प्रकार आहे त्याला सामोरे तो जात होता गेल्या 6 महिन्यांपासून. त्याने एकदा सुसाईड अटेम्प्ट पण केले होते. त्याच्या आईला तो चांगला बोलून गेला, गणपती बसायचा आहे, टेबल साफ करून ठेव, चहा बनव. एवढा जॉली होता की त्याने गुदगुल्या करून तिला उठवलं, चहा बनव, मला ब्रेड खायचा आहे. ब्रेड खाल्ला आणि नंतर तो निघून गेला. त्याने सांगितलं माझा कॉल डे आहे, मी दिवसभर बिझी राहणार आहे, तू जेवण करून घे, मी दुपारी जेवायला येणार नाही. आणि तो तसा म्हणून गेला. त्याने राऊंड टाकला सर. आणि राऊंड टाकल्याच्या नंतर जर त्याच्यासोबत असा प्रकार घडतोय तर मग सर ह्यात घातपातच आहे. आम्ही नोंद करायचा प्रयत्न केला तर त्यांनी काही नोंद करून घेतली नाही. त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली. नंतर प्रशासनाने आम्हाला जाणीवपूर्वक काही न सांगता त्याच्यावरती काल उपचार केले. त्याच्यावर काय उपचार केले माहिती नाही. आमची कन्सेंट घेतली नाही कसल्या उपचाराची, काय झालं हे काही माहीत नाही आम्हाला प्रकरण. आणि तो काल सरळ एक्सपायर झाला. जो व्हेंटिलेटरमध्ये गेला त्यावेळेस आम्हाला कळालं. पण या सर्व आरोपांचं कॉलेज प्रशासनाकडून खंडन करण्यात आलंय. आत्महत्या केलेल्या विद्यार्थी डॉक्टरला वेळोवेळी सहकार्य केलं असून मयत झालेल्या विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचार सुरू असल्याची माहिती कॉलेज प्रशासनानं दिली आहे. जागर जनस्थानसाठी खुशाल पाटील, नाशिक.
नाशिक रोड येथील नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे टोल नाक्यावर मंगळवारी म्हणजेच 17 ऑगस्टला दुपारी तृतीयपंथी आणि वाहनधारकांमध्ये हाणामारीचा प्रकार घडलाय। गेल्या काही दिवसांपासून शिंदे टोल नाक्यावर काही तृतीयपंथीयांनी कब्जा केलाय। नाशिक पुणे महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांची अडवणूक करत पैशांची मागणी ते करतात। जर पैसे दिले नाही तर वाहनधारकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देखील करतायत। असाच एक प्रकार मंगळवारी घडलाय। वाहनधारकांमध्ये आणि तृतीयपंथीयांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि नंतर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला। या प्रकरणी नाशिक सिन्नर टोलवेज लिमिटेड कंपनीच्या वतीनं सहाय्यक पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येऊन तृतीयपंथीयांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। 15 ऑगस्ट पासून नो हेल्मेट नो पेट्रोल संकल्पनेला सुरुवात करण्यात आली आहे। नाशिककरांचा या संकल्पनेला संमिश्र प्रतिसाद। नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची नो हेल्मेट नो पेट्रोल ही संकल्पना 15 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आली आहे। या संकल्पनेला नाशिककरांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय। अनेक नागरिकांकडून हेल्मेट हे किती महत्त्वाचं आहे हे सांगितलं जात आहे। अशाच काही नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी। नो हेल्मेट नो पेट्रोल ही संकल्पना 15 ऑगस्ट निमित्त आजच कार्यरत झाली, पण आपल्यासमोर एक घटना अशी उघडकीस आली की ज्यांचं अपघातात ज्यांचा मृत्यू झालेला ज्यांच्या मित्राचा ते देखील आज या पेट्रोल पंपवर एक स्वतःहून त्यांनी हेल्मेट प्रदान केलं। नेमकं काय कन्सेप्ट आहे त्यांची सर काय घटना घडली? 15 जूनला माझा मित्र मनोज सानप याचा दुर्दैवाने हेल्मेट न घातल्यामुळे केवळ अपघातात मृत्यू झाला। तर भारतामधले जर आकडे आपण बघितले दरवर्षी कोरोनाची जरी एक लाट चालू आहे तर एक अदृश्य लाट चालू आहे आपल्या देशामध्ये, जी म्हणजे रोड अपघातामध्ये होणारे मृत्यू। दरवर्षी भारतात साधारणतः 1.5 लाख लोक अपघातामध्ये मृत्युमुखी पावतात। त्यामुळे हेल्मेट घालणं ही केवढी मोठी आज काळाची गरज आहे दृष्टी। तर हे पोलीस आयुक्तांची ही संकल्पना आहे हेल्मेटची, हे कशी वाटते आपल्याला? मास्क घालणं जितकं कंपल्सरी आहे तितकंच हेल्मेट घालणंसुद्धा आज कंपल्सरी आहे। आणि जर आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींची त्यांच्या स्वप्नांची काळजी असेल, सर्वच आपण करतो, तर हेल्मेट न घातल्यामुळे आपण कुठे ना कुठे त्या स्वप्नांवरती एक गदा आणण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे हेल्मेट घालणं हे नक्कीच गरजेचं आहे। मी आव्हान करेल की आपण आपली आई, आपली बहीण, आपला भाऊ, आपले वडील या सर्वांची जी स्वप्न आहे ती पूर्ण करण्यासाठी आणि एक भारताचा एक आदर्श नागरिक आपण एक खूप चांगलं कर्म करण्यासाठी आपल्याला हा जन्म मिळालेला आहे आणि म्हणून आपण त्यासाठी आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी हेल्मेट हे घातलंच पाहिजे। संकल्पना ती खूपच चांगली आहे, कौतुकास्पद आहे। तर हे हेल्मेट न वापरता जे अपघात घडतात त्याला स्वतःच आपण दोषी असतो। ही संकल्पना जी मांडलेली ती स्तुत्य आहे आणि सर्वांनी वापरायलाच पाहिजे। नाशिक रोड प्रभाग समितीची बैठक नवनिर्वाचित प्रभाग सभापती प्रशांत दिवेंच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे। नाशिक रोड प्रभाग समितीची बैठक नवनिर्वाचित प्रभाग सभापती प्रशांत दिवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे। पहिल्याच बैठकीत सभापती दिवे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले। मनपाच्या विभागीय कार्यालयात संपन्न झालेल्या या प्रभाग समितीच्या बैठकीत विविध विषयांवर गरमागरम चर्चा झाली। त्यात प्रामुख्यानं मोकळे भूखंड, लाईट, पाणी, साफसफाई, बिटको हॉस्पिटल तसंच कोविड सेंटर या ठिकाणी आळशीपणानं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आहे। नगरसेवक रमेश धोंगडे यांनी बांधकाम विभागाच्या असलेल्या वयस्कर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्या अशा सूचना मांडल्या आहेत, तर नगरसेवक सूर्यकांत लवटे आणि कोमल मेहरुले यांनी घंटागाडीवरील कर्मचारी नागरिकांकडे पैसे मागत असल्याची बाब बोलून दाखवली आहे। तर नगरसेवक जगदीश पवार, नगरसेवक संभाजी मोरसकर यांनी देखील नागरिकांचे विविध प्रश्न मांडले। बऱ्याच कालावधीनंतर प्रभाग समितीची बैठक झाली आहे। ही बैठक तब्बल 3.5 तास चालली। या बैठकीत 24 तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच टोल फ्री नंबर सुरू करणार असल्याचं प्रशांत दिवे यांनी म्हटलंय।
आज नाशिक रोड प्रवास समितीची सभा नंबर 2ची सभा आज सभागृह संपन्न झाली. बऱ्याच विषयांवर आज चर्चा झाली आणि त्या विषयाच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देण्यात आल्या. आजचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे 15 ऑगस्ट जो संपूर्ण देशात साजरा झाला, तसंच नाशिक रोड महापालिकेतसुद्धा महापालिकेसोबत मोठ्या उत्साहामध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा केला. आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जे कर्मचारी जे अधिकारी उपस्थित नव्हते, गैरहजर होते, अशांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. मी तर म्हणेन, ज्याला जो अधिकारी जो कर्मचारी स्वातंत्र्य दिवसासारखा महत्त्वाचा दिवसाला जर येऊ शकत नसेल तर त्याची गरज महापालिकेला नाही, त्यांनी महापालिकेत आलं नाही तरी चालेल, असं हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळं जे अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी अशा सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या. आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे लसीकरणावर चर्चा झाली, अतिक्रमणावर चर्चा झाली, बांधकाम विषयावर चर्चा झाली, घंटागाडीवर चर्चा झाली, ड्रेनेजवर चर्चा झाली, पाणी पुरवठ्यावर झाली, विद्युतवर झाली, सर्व विषयावर चर्चा झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण लसीकरणासाठी अजून काय उपाययोजना करता येईल, लसीकरण कसं वाढवता येईल त्याच्यावर आपण सूचना दिल्या. लसीकरण याच्यानंतर आपल्या पुढील काळामध्ये नाशिक रोडमध्ये लसीकरणाचे केंद्र आणि लसीकरणाची संख्या ही आपण त्याच्यावर उपाययोजना केल्या, त्या आपण वाढवणार आहोत. दुसरं म्हणजे बिटको हॉस्पिटलमध्ये जो काही MD डॉक्टर आहे त्याच्या मीटिंग आपण मागच्या मीटिंगमध्ये म्हणजे मी सहभागी झाल्यावर लगेच त्या सूचना दिल्या होत्या. MD पण आता जॉईन होत आहे, तो पण एक विषय मार्गी लागला. त्याचबरोबर कोविड सेंटरमध्ये जे काही MRI आणि CT स्कॅन जे काही मशीन आहे त्या मशीनवर तर जे कोविडचे पेशंट आहेत त्याचीच तपासणी, त्याचीच चाचणी केली जायची. परंतु आता प्रत्येक पेशंटवर म्हणजे जो कोविड जरी नसला परंतु त्याला MRIची गरज असेल, CT स्कॅनची गरज असेल, ते सुद्धा माफक दरामध्ये, कमीत कमी दरामध्ये ते पण करण्याच्या सूचना त्या ठिकाणी प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर अतिक्रमण, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असेल, इतर बाजारपेठा असेल, त्या ठिकाणी काही जर अतिक्रमण असेल तर ते अतिक्रमणसुद्धा काढायचं आहे. पण ते अतिक्रमण काढत असताना आपण प्रामुख्याने सूचना दिल्या की कोणाचाही माल रस्त्यावर फेकून देऊ नका, कोणाचाही मालाचं व्यवस्थित नियोजन करा आणि महापालिकेने जमा करा आणि जमा केल्यानंतर पुन्हा त्या माणसाच्या ताब्यात द्या, कारण कोणाचं नुकसान करणं हे आपलं काम नाही. त्याचबरोबर बांधकामासाठी आपण सूचना दिल्या का जे काही खड्डे आहेत, जे काही महापालिकेत पावसाळी गटात ज्या गॅस पाईपलाईनचे जे काही खड्डे पडले आहेत ते खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या. त्या 8 दिवसात प्रत्येक वार्डात 1 ट्रॅक्टर आणि 5 कर्मचारी, प्रत्येक वार्डात एक ट्रॅक्टर आणि 5 कर्मचारी लावून प्रत्येक ठिकाणचे खड्डे बुजवण्यासाठी आपण उपाययोजना केलेल्या आहेत. ते काम त्याला 8 दिवसात ते काम संपवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर जे काही विद्युत लाईट आहे, जी लाईटची व्यवस्था करायला लावली. आपण लाईटीसाठी आपण एक नवीन हे करतो की 24 तास म्हणजे खरं तर रात्रभर आपल्याला एक टोल फ्री नंबर आपल्याला चालू करता येईल का, त्याच्यावर आपण चर्चा केली आणि ते पण आपण चालू करतो आहे. त्याचबरोबर ड्रेनेजची साफसफाई आपण करायला लावली. ज्या पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उघडे नाले असेल किंवा पाईपलाईन असेल, ड्रेनेज पाईपलाईन, त्यासुद्धा त्यांना साफसफाईच्या सूचना पुन्हा एकदा देण्यात आल्या आहेत. अशा सर्वच गोष्टींवर घंटागाडीवर चर्चा झाली. घंटागाडीचं पण लगेच इन्स्पेक्शन करायला लावलं. घंटागाडीच्या काही सदस्यांच्या तक्रारी होत्या. घंटागाडी ज्या खराब असेल, ज्या काही नादुरुस्त असेल त्या काढून टाकायला लावल्या. चांगल्या घंटागाड्या ठेवून ओला आणि सुका ह्या कचऱ्याचं विलगीकरण व्यवस्थित करायला सांगितलं आहे. त्याच्या बऱ्याच सूचना देण्यात आल्या. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत.
शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं
त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेस्डचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे हे खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू.
ब्रेकनंतर आपलं स्वागत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेचं पिंपळगाव बसवंत शहरामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेचं पिंपळगाव बसवंत शहरामध्ये प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. प्रारंभी येथील टोल नाक्यावर भाजप नेते परेश शाह यांनी भारती पवार यांचं स्वागत केलं, तर शहरातील निफाड फाटा इथे आगमन होताच ढोल ताशा, आदिवासी नृत्य आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आलं. भाजपचे नेते सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, गोविंदराव कुशारे, प्रशांत घोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या ठिकाणी कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. निफाड साखर कारखाना येथील ड्रायपोर्टचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाही देत दिंडोरी मतदारसंघातील रस्त्यांसाठी केंद्र सरकारकडून 70 कोटी रुपये निधी मंजूर केल्याचं यावेळी भारती पवार यांनी स्पष्ट केलंय. परत एकदा तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी आली आहे, कारण तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या ताकदीने मी 2019ला प्रचंड मतदान केलं आणि खासदारकीची जबाबदारी दिली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिली आहे. नक्कीच त्यांच्यासाठी त्यांनी या कोविड काळात जे प्रचंड सगळ्यांच्या आरोग्यासाठी, मग ते अगदी सगळ्यांसाठी फ्री वॅक्सिनेशन असेल, सगळ्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी प्रत्येक जिल्हा लेवल पर्यंतची आरोग्याची व्यवस्था असेल आणि ते स्वतः लक्ष ठेवले. कदाचित मला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच अधिवेशनामुळे उशीर झालेला आहे, पण तुम्ही समजून घ्याल आणि इथून पुढे देखील तुमच्या सगळ्या प्रश्न सोडवण्यासाठी ही तुमची मुलगी कुठेही कमी पडणार नाही, एवढंच इथे सांगते. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील भीमा नदी पात्रामध्ये अवैध वाळू उपसा आणि बेसुमार वाळू वाहतूक करणाऱ्या 3 ट्रक ताब्यात घेण्यात आले. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा आणि बेसुमार वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती श्रीगोंदा अप्पर तहसीलदार चारुशिला पवार यांना मिळाली. त्यानुसार पवार यांनी पेडगाव इथे आपल्या पथकासह छापा टाकत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 3 ट्रक ताब्यात घेतल्यात. ही वाहनं कुणाच्या मालकीची आहेत याबाबत माहिती मिळालेली नसली तरी वाहनं पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात आणण्यात आली आहेत. याबाबत अधिक माहिती दिली आहे श्रीगोंद्याच्या अप्पर तहसीलदार चारुशिला पवार यांनी. श्रीगोंदा महसूलचे भरारी पथक गेले असता त्यांना 3 अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक जप्त करण्यात आले आणि ते आपल्या तहसील आवारामध्ये लावण्यात आलेले आहेत. त्या सर्व वाहनांवरती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार त्यांच्यावर काटेकोरपणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि यापुढेही असे अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक याच्यावरती आमच्या भरारी पथकांची नजर असणार आहे आणि त्यांच्यात जर अशी काही अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक आढळून आल्यावर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जागर जनस्थानसाठी गणेश कविटकर, श्रीगोंदा. पिंपळगाव बसवंत खरेदी विक्री संघाचे संस्थापक सहकार महर्षी रामराव अमृतराव तथा दगुनाना मोरे यांचा 40वा पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आलाय. पिंपळगाव बसवंत खरेदी विक्री संघाचे संस्थापक सहकार महर्षी रामराव अमृतराव तथा दगुनाना मोरे यांचा 40वा पुण्यस्मरण दिन बुधवारी खरेदी विक्री संघाच्या आवारात साजरा करण्यात आला. आमदार दिलीप बनकर, दीपक बोरस्ते, विश्वासराव मोरे, रवींद्र मोरे आदी मान्यवरांसह खरेदी विक्री संघाचे चेअरमन संपतराव मोरे, दगुनाना मोरे पतसंस्थेचे चेअरमन जगन्नाथ महाले, रमेश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार दिलीप बनकर, दीपक बोरस्ते यांच्या हस्ते दगुनाना मोरे यांच्या पुतळ्याचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. सहकार महर्षी दगुनाना मोरे यांनी पिंपळगाव बसवंत परिसरासह निफाड तालुक्यात सहकाराचा पाया रचला. अनेक सहकारी संस्था स्थापन करून शेतकरी आणि कृषी क्षेत्राला नवसंजीवनी दिली. या पुढील काळात दगुनाना मोरे यांच्या आदर्श विचारांनी सहकार क्षेत्रात काम करून सहकार क्षेत्र मजबूत करावं असं आवाहन यावेळी आमदार दिलीप बनकर यांनी केलंय.
निफाड तालुक्याचे भूमिपुत्र आणि पिंपळगावचे सुपुत्र स्वर्गीय रघुनाना मोरे यांच्या 40व्या स्मृतिनिमित्त या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेले पिंपळगाव विक्री संघाचे चेअरमन संपत नाना, रघुनानावर प्रेम करणारे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय बांधवांनी, आत्ताच मोरे सरांनी या ठिकाणी रघुनानाबद्दलची माहिती दिली. खरं तर रघुनानांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रतापदादांनी या संस्थेमध्ये पतसंस्था असेल, संघ असेल, त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केलं. त्यांच्या गैरहजेरीमध्ये आजचा हा पहिला स्मृतिदिन या ठिकाणी साजरा होत असताना केलेलं नानांनी काम या तालुक्यासाठी, या परिसरासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे जॉईंट फार्मिंग सोसायटीमध्ये त्यांचं योगदान असेल, पिंपळगाव खरेदी विक्रीची स्थापना त्यांच्या माध्यमातून असेल, अनेक चांगली कामं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाली. आणि तेच कार्य इथून पुढे आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या या ठिकाणी सर्वजण, बाळू नाना आहे, सुरेश दादा आहे, सतीश भाऊ आहे, नाना आहे, विश्वासराव आहे, संजू दादा, रवी मुंडे सर, गणेश, नंतर पुढची पिढी या ठिकाणी आलेली, मनोज अप्पा, सोमनाथ तात्या या ठिकाणी आले, सर्व परशुराम पाटील, व्हाईस चेअरमन, सर्वच कंपनी उपस्थित असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त आपल्याला गर्दी पण त्या ठिकाणी करता येत नाही. पण नानांनी केलेलं खूप त्या काळामध्ये धडपड त्या ठिकाणी केली. 40 वर्षापूर्वीचा जर आपण पिरियड बघितला तर तो खूप अडचणीचा होता. त्या काळात सुद्धा एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न नानांनी त्या ठिकाणी केला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून दादांनी कालपर्यंत त्या ठिकाणी कार्य केलं. इथून पुढं मनोज असेल, सर्व आपले मोरे बांधव असतील, सर्वांनी एकत्रित येऊन या गावाच्या विकासासाठी, परिसराच्या विकासासाठी आपण एकत्रित येऊन काम केलं. हीच खरी नानांना त्या ठिकाणी आदरांजली ठरेल. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत. काल अखेर दडी मारून बसलेला पाऊस नंदुरबारमध्येही चांगलाच बरसलाय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून पावसानं विश्रांती घेतली होती, पण 17 ऑगस्ट दुपारी 3 वाजेच्या सुमारास पावसाला नंदुरबारमध्ये सुरुवात झाली. 1 ते 1.5 तास झालेल्या पावसामुळे बळीराजानंही समाधान व्यक्त केलंय. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करून ठेवली होती, पण पावसानं जवळपास 2 महिने दडी मारली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं करपू लागली होती. त्यानंतर दुबार पेरणी देखील केली गेली. पाऊस न आल्यानं शेतकरी चिंतेत सापडला होता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवघ्या 40% कमी पाऊस झालाय, त्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण काल झालेल्या पावसामुळे बळीराजाला थोडा का होईना धीर मिळालाय. जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर कापूस, सोयाबीन, ऊस, ज्वारी या पिकांची पेरणी झाली होती. या पावसामुळे या पिकांना पुन्हा जीवनदान मिळालंय. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारांची जन आशीर्वाद यात्रा चांदवडला उत्साहात संपन्न झाली. जनतेचा आशीर्वाद आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढल्याचं प्रतिपादन यावेळी डॉक्टर भारती पवारांनी केलंय. पालघर, नाशिक नंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारांची जन आशीर्वाद यात्रा चांदवडला आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी क्रेननं जम्बो पुष्पहार घालून जंगी स्वागत केलंय. यावेळी बाजार समितीच्या आवारामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत डॉक्टर भारती पवारांनी जनतेशी संवाद साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश कशा पद्धतीनं प्रगती करतोय याची यावेळी त्यांनी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढली असल्याचं स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अनेक उपक्रम राज्यात राबवण्यात येणार असल्याचंही सांगितलंय. सगळेच खूप झटून काम करतायत, खूप प्रचंड काम करतायत आणि हेल्थ वर्कर असतील, फ्रंटलाईन वर्कर असतील, डॉक्टर असतील, यांनी सुद्धा खूप प्रचंड काम केलं. मला आता एवढंच म्हणायचं आहे की सगळ्यांनी ट्रीटमेंट, ट्रॅकिंग, वॅक्सिनेशन, कोविडचे सगळे नियम पाळून या कोरोनाला दूर करूया. मागच्या वेळेस देखील जेव्हा आम्ही दौरे करायचो, केंद्र सरकारने या तिन्ही बाबतीत स्पष्ट गाईडलाईन दिले आहे की CCC प्रायमरी लेवलला ते डिटेक्ट झाल्यावर नंतर DCHC आणि DCH अशा विभागात करून तो पेशंट सिरियस झाला की DCHCमध्ये, तिथून त्याला व्हेंटिलेटरची गरज पडली तो DCHमध्ये, अशी ती ट्रीटमेंट आणि याची आणि कुठलेही कार्यमुक्त करण्यापेक्षा तिथे जी गरज आहे
ते मनुष्यबळ तेवढं ठेवण्याचे आदेशच आहेत आणि NHMच्या माध्यमातून ती आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, आता हे पण पॅकेज आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर राज्य सरकारने त्या नियुक्त कराव्यात. त्यांना वेतन देण्यासाठी पैसे नाही असं एक कारण दाखवलं आहे आणि त्याच्यामुळे ते बंद केलं. नाही, असं कारण नाहीये. इमर्जन्सी जिथे गरज असेल तिथे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती करा अशा स्पष्ट गाईडलाईन्स आहे आणि मी माझ्याकडून तशा सूचना पण देणार आहे. तसे आपण म्हणाला तसं मी स्वतः सीओनशी आणि कलेक्टरांशी सुद्धा सातत्याने या विषयावर बोलते आहे. पण अशा पद्धतीने कोणी वंचित राहणार नाही आणि कोणी ट्रीटमेंटपासून वंचित राहणार नाही याची मात्र नक्कीच काळजी घेतली जाईल. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, चांदवड. पेट्रोल आणि डिझेलचे सतत वाढणारे दर सामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. वाढणाऱ्या या दराच्या निषेधार्थ शहाद्यात पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आले. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम होताना दिसतोय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 108 रुपये दरानं पेट्रोल मिळतंय, तर डिझेलचे भाव देखील 100च्या जवळ पोहोचत आहेत. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडर देखील 900 रुपयांच्या वर आहे. मात्र केंद्र सरकार या गोष्टींची दखल घेताना दिसत नाहीये. नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेवर असलेला जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिक गुजरात राज्यात पेट्रोल भरण्यासाठी जातात. महाराष्ट्रापेक्षा 8 रुपये कमीनं पेट्रोल गुजरात राज्यात मिळत असल्यामुळे असा भेदभाव का केला जातोय याच्याच निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलंय. शहादा शहरातील डोंगरगाव चौफुलीपासून तर भाऊ पेट्रोल पंपापर्यंत मोटरसायकलींना धक्का मारो आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जो व्यक्ती पहिले येणार त्याला 1 लिटर पेट्रोल आणि पुष्पहार अर्पण करून मोटरसायकलचा सत्कार करून केंद्र सरकारचा निषेध केलाय. आंदोलनाचं स्वरूप आमचं असं की जे मोदी साहेबांकडे जे आमच्या अपेक्षा होत्या देशाच्या, त्या अपेक्षा काही पूर्ण होताना काही दिसलेलं नाही आहे 4-5 वर्षापासून. म्हणून आज आम्ही दिनांक 17/8/2021 रोजी आमच्या पक्षाच्या मार्फत माननीय मोदी साहेबांपर्यंत आमचा संदेश द्यायला पाहिजे याकरता आम्ही एक छोटंसं उपक्रम आंदोलन राबवत आहे की दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या दरवाढमुळे पहिले लोक कोरोना 9मुळे त्रस्त झालेले आहेत आणि तशातच हे दर पेट्रोल, डिझेल, गॅस वाढत असल्यामुळे वारंवार तर लोकांचे जे सामान्य लोकांचे जे हाल होताना दिसत आहे त्या संदर्भात आम्ही आजचं आंदोलन आमचं असं करण्यात आलं आहे की आम्ही रेस लावली होती की 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर जे येतील तर त्यांना आम्ही पेट्रोल आमच्या मार्फत देऊन त्यांना फुल पुष्पहार देऊन आम्ही त्यांचा सत्कार करण्यात आला. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. नाशिकच्या डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झालाय. ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा धक्कादायक आरोप कुटुंबियांनी केलाय. नाशिकच्या डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झालाय. मयत डॉक्टर स्वप्नील महारुद्र शिंदे गायनाकोलॉजीच्या 2ऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मात्र संशयास्पद मृत्यू हा रॅगिंग प्रकरणातून झाला असून ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा धक्कादायक आरोप मृत स्वप्नीलच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय. रॅगिंग करणाऱ्या 2 मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांकडून केली जाते. तर सकाळी तो काल आईला घरी मी माझा कॉल डे असल्यामुळे ड्युटीला लवकर जातो म्हणून सांगून गेला आईशी वार्तालाप करून. परंतु 7:30ला प्रशासनाने तो आम्हाला संडास बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला म्हणून अशी आम्हाला त्यांनी कल्पना दिली. आम्ही ज्यावेळेस त्यांना विचारणा केली व तो बाथरूममध्ये पडला, मग कशामुळं पडला, त्याचं कारण काय येतं, तुम्ही काय ट्रीटमेंट दिली, काय प्रोसिजर केली, तर त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची उत्तरं दिली नाहीत. उडवाउडीची उत्तरं दिली. आम्ही लॅबला रिपोर्ट पाठवला आहे, फॉरेन्सिक लॅबला MLC केलं आहे, पोलिसांना बोलवलं आहे आणि परत जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना ही नॉर्मल ट्रीटमेंट आहे तीच देणार आहोत. हा घातपाताचाच प्रकार आहे. त्याच्याशी घातपात झाला आहे. कारण सकाळी 7 वाजता जो मुलगा आईशी फ्रेश होऊन बोलून आईला हे करून जातोय तो स्वतः काही करू शकत नाही ना. एक तर FIR दाखल करणे आणि त्या मुलीच्या विरोधात हे करणे आणि आबरू नुकसानीचा
त्या मुलींना अटक करणे आणि आबरू निशाणीचा 1 कोटीचा दावा करणे आणि इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करणे. काय झाले, काय घडले हे काही कळायला मार्ग नाही. आणि प्रशासन असं म्हणते, कॉलेजचं मॅनेजमेंट असं म्हणते की तो बाथरूममध्ये पडला होता. एक म्हणते त्याला फिट आली होती, एक म्हणते कार्डियक अरेस्ट होता, एक म्हणते तो बाथरूममध्ये चक्कर येऊन पडला, आम्ही दरवाजा तोडून काढला. सर, दरवाजा तुटलेला नाही, तुम्ही जाऊन बघा. आणि त्याला रॅगिंग हा जो प्रकार आहे त्याला सामोरे तो जात होता गेल्या 6 महिन्यांपासून. त्याने एकदा सुसाईड अटेम्प्ट पण केले होते. त्याच्या आईला तो चांगला बोलून गेला, गणपती बसायचा आहे, टेबल साफ करून ठेव, चहा बनव. एवढा जॉली होता की त्याने गुदगुल्या करून तिला उठवलं, चहा बनव, मला ब्रेड खायचा आहे. ब्रेड खाल्ला आणि नंतर तो निघून गेला. त्याने सांगितलं माझा कॉल डे आहे, मी दिवसभर बिझी राहणार आहे, तू जेवण करून घे, मी दुपारी जेवायला येणार नाही. आणि तो तसा म्हणून गेला. त्याने राऊंड टाकला सर, आणि राऊंड टाकल्याच्या नंतर जर त्याच्यासोबत असा प्रकार घडतोय तर मग सर ह्यात घातपातच आहे. नाही. आम्ही नोंद करायचा प्रयत्न केला तर त्यांनी काही नोंद करून घेतली नाही. त्यांनी उडाउडीची उत्तरे दिली. नंतर प्रशासनाने आम्हाला जाणीवपूर्वक काही न सांगता त्याच्यावरती काल उपचार केले. त्याच्यावर काय उपचार केले माहिती नाही, आमची कन्सेंट घेतली नाही कसल्या उपचाराची, काय झालं हे काही माहीत नाही आम्हाला प्रकरण. आणि तो काल सरळ एक्सपायर झाला. जो व्हेंटिलेटरमध्ये गेला त्यावेळेस आम्हाला कळालं. पण या सर्व आरोपांचं कॉलेज प्रशासनाकडून खंडन करण्यात आलंय. आत्महत्या केलेल्या विद्यार्थी डॉक्टरला वेळोवेळी सहकार्य केलं असून मयत झालेल्या विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचार सुरू असल्याची माहिती कॉलेज प्रशासनानं दिली आहे. जागर जनस्थानसाठी खुशाल पाटील, नाशिक. नाशिक रोड येथील नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे टोल नाक्यावर मंगळवारी म्हणजेच 17 ऑगस्टला दुपारी तृतीयपंथी आणि वाहनधारकांमध्ये हाणामारीचा प्रकार घडलाय. गेल्या काही दिवसांपासून शिंदे टोल नाक्यावर काही तृतीयपंथीयांनी कब्जा केलाय. नाशिक पुणे महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांची अडवणूक करत पैशांची मागणी ते करतात. जर पैसे दिले नाही तर वाहनधारकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देखील करतायत. असाच एक प्रकार मंगळवारी घडलाय. वाहनधारकांमध्ये आणि तृतीयपंथीयांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि नंतर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. या प्रकरणी नाशिक सिन्नर टोलवेज लिमिटेड कंपनीच्या वतीनं सहाय्यक पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येऊन तृतीयपंथीयांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. 15 ऑगस्ट पासून नो हेल्मेट नो पेट्रोल संकल्पनेला सुरुवात करण्यात आली आहे. नाशिककरांचा या संकल्पनेला संमिश्र प्रतिसाद. नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची नो हेल्मेट नो पेट्रोल ही संकल्पना 15 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आली आहे. या संकल्पनेला नाशिककरांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. अनेक नागरिकांकडून हेल्मेट हे किती महत्त्वाचं आहे हे सांगितलं जात आहे. अशाच काही नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी. नो हेल्मेट नो पेट्रोल ही संकल्पना 15 ऑगस्ट निमित्त आजच कार्यरत झाली. पण आपल्यासमोर एक घटना अशी उघडकीस आली की ज्यांचं अपघातात ज्यांचा मृत्यू झालेला ज्यांच्या मित्राचा, ते देखील आज या पेट्रोल पंपवर एक स्वतःहून त्यांनी हेल्मेट प्रदान केलं. नेमकं काय कन्सेप्ट आहे त्यांची सर काय घटना घडली? 15 जूनला माझा मित्र मनोज सानप याचा दुर्दैवाने हेल्मेट न घातल्यामुळे केवळ अपघातात मृत्यू झाला. तर भारतामधले जर आकडे आपण बघितले दरवर्षी कोरोनाची जरी एक लाट चालू आहे तर एक अदृश्य लाट चालू आहे आपल्या देशामध्ये, जी म्हणजे रोड अपघातामध्ये होणारे मृत्यू. दरवर्षी भारतात साधारणतः 1.5 लाख लोक अपघातामध्ये मृत्युमुखी पावतात. त्यामुळे हेल्मेट घालणं ही केवढी मोठी आज काळाची गरज आहे दृष्टी. तर हे पोलीस आयुक्तांची ही संकल्पना आहे हेल्मेटची, ही कशी वाटते आपल्याला? मास्क घालणं जितकं कंपल्सरी आहे तितकंच हेल्मेट घालणंसुद्धा आज कंपल्सरी आहे. आणि जर आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींची त्यांच्या स्वप्नांची काळजी असेल, सर्वच आपण करतो, तर हेल्मेट न घातल्यामुळे आपण कुठे ना कुठे त्या स्वप्नांवरती एक गदा आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हेल्मेट घालणं हे नक्कीच गरजेचं आहे. मी आव्हान करेल की आपण आपली आई, आपली बहीण, आपला भाऊ, आपले वडील
या सर्वांची जी स्वप्न आहे ती पूर्ण करण्यासाठी आणि एक भारताचा एक आदर्श नागरिक आपण एक खूप चांगलं कर्म करण्यासाठी आपल्याला हा जन्म मिळालेला आहे आणि म्हणून आपण त्यासाठी आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी हेल्मेट हे घातलंच पाहिजे. संकल्पना ती खूपच चांगली आहे, कौतुकास्पद आहे. तर हे हेल्मेट न वापरता जे अपघात घडतात त्याला स्वतःच आपण दोषी असतो. ही संकल्पना जी मांडलेली ती स्तुत्य आहे आणि सर्वांनी वापरायलाच पाहिजे. नाशिक रोड प्रभाग समितीची बैठक नवनिर्वाचित प्रभाग सभापती प्रशांत दिवेंच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. नाशिक रोड प्रभाग समितीची बैठक नवनिर्वाचित प्रभाग सभापती प्रशांत दिवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. पहिल्याच बैठकीत सभापती दिवे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत. मनपाच्या विभागीय कार्यालयात संपन्न झालेल्या या प्रभाग समितीच्या बैठकीत विविध विषयांवर गरमागरम चर्चा झाली. त्यात प्रामुख्यानं मोकळे भूखंड, लाईट, पाणी, साफसफाई, बिटको हॉस्पिटल तसंच कोविड सेंटर या ठिकाणी आळशीपणानं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. नगरसेवक रमेश धोंगडे यांनी बांधकाम विभागाच्या असलेल्या वयस्कर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्या अशा सूचना मांडल्या आहेत. तर नगरसेवक सूर्यकांत लवटे आणि कोमल मेहरुले यांनी घंटागाडीवरील कर्मचारी नागरिकांकडे पैसे मागत असल्याची बाब बोलून दाखवली आहे. तर नगरसेवक जगदीश पवार, नगरसेवक संभाजी मोरसकर यांनी देखील नागरिकांचे विविध प्रश्न मांडले. बऱ्याच कालावधीनंतर प्रभाग समितीची बैठक झाली आहे. ही बैठक तब्बल 3.5 तास चालली. या बैठकीत 24 तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच टोल फ्री नंबर सुरू करणार असल्याचं प्रशांत दिवे यांनी म्हटलंय. आज नाशिक रोड प्रभाग समितीची सभा नंबर 2ची सभा आज सभागृह संपन्न झाली. बऱ्याच विषयांवर आज चर्चा झाली आणि त्या विषयाच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देण्यात आल्या. आजचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे 15 ऑगस्ट जो संपूर्ण देशात साजरा झाला, तसंच नाशिक रोड महापालिकेतसुद्धा मोठ्या उत्साहामध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा केला. आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जे कर्मचारी जे अधिकारी उपस्थित नव्हते, गैरहजर होते, अशांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. मी तर म्हणेन, ज्याला जो अधिकारी जो कर्मचारी स्वातंत्र्य दिवसासारखा महत्त्वाचा दिवसाला जर येऊ शकत नसेल तर त्याची गरज महापालिकेला नाही, त्यांनी महापालिकेत आलं नाही तरी चालेल, असं हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळं जे अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी अशा सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या. आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे लसीकरणावर चर्चा झाली, अतिक्रमणावर चर्चा आली, बांधकाम विषयावर चर्चा आली, घंटागाडीवर चर्चा आली, ड्रेनेजवर चर्चा आली, पाणी पुरवठ्यावर झाली, विद्युतवर झाली, सर्व विषयावर चर्चा झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण लसीकरणासाठी अजून काय उपाययोजना करता येईल, लसीकरण कसं वाढवता येईल त्याच्यावर आपण सूचना दिल्या. लसीकरण याच्यानंतर आपल्या पुढील काळामध्ये नाशिक रोडमध्ये लसीकरणाचे केंद्र आणि लसीकरणाची संख्या ही आपण त्याच्यावर उपाययोजना केल्या, त्या आपण वाढवणार आहोत. दुसरं म्हणजे बिटको हॉस्पिटलमध्ये जो काही MD डॉक्टर आहे त्याच्या मीटिंग आपण मागच्या मीटिंगमध्ये म्हणजे मी सभापती झाल्यावर लगेच त्या सूचना दिल्या होत्या. MD पण आता जॉईन होत आहे, तो पण एक विषय मार्गी लागला. त्याचबरोबर कोविड सेंटरमध्ये जे काही MRI आणि CT स्कॅन जे काही मशीन आहे त्या मशीनवर तर जे कोविडचे पेशंट आहेत त्यांचीच तपासणी, त्यांचीच चाचणी केली जायची. परंतु आता प्रत्येक पेशंटवर म्हणजे जो कोविड जरी नसला परंतु त्याला MRIची गरज असेल, CT स्कॅनची गरज असेल, ते सुद्धा माफक दरामध्ये, कमी दरामध्ये ते पण करण्याच्या सूचना त्या ठिकाणी प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर अतिक्रमण, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असेल, इतर बाजारपेठा असेल, त्या ठिकाणी काही जर अतिक्रमण असेल तर ते अतिक्रमणसुद्धा काढायचं आहे. पण ते अतिक्रमण काढत असताना आपण प्रामुख्याने सूचना दिल्या की कोणाचाही माल रस्त्यावर फेकून देऊ नका, कोणाचाही मालाचं व्यवस्थित नियोजन करा आणि महापालिकेने जमा करा आणि जमा केल्यानंतर पुन्हा त्या माणसाच्या ताब्यात द्या, कारण कोणाचं नुकसान करणं हे आपलं काम नाही. त्याचबरोबर बांधकामासाठी आपण सूचना दिल्या का जे काही खड्डे आहेत, जे काही महापालिकेत पावसाळी काळात ज्या गॅस पाईपलाईनचे जे काही खड्डे पडले आहेत
ते खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या 8 दिवसात प्रत्येक वार्डात 1 ट्रॅक्टर आणि 5 कर्मचारी, प्रत्येक वार्डात एक ट्रॅक्टर आणि 5 कर्मचारी लावून प्रत्येक ठिकाणचे खड्डे बुजवण्यासाठी आपण उपाययोजना केलेल्या आहेत. ते काम त्यांना 8 दिवसात ते काम संपवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जे काही विद्युत लाईट आहे, जी लाईटची व्यवस्था करायला लावली. आपण लाईटीसाठी आपण एक नवीन हे करतो की 24 तास म्हणजे खरं तर रात्रभर आपल्याला एक टोल फ्री नंबर आपल्याला चालू करता येईल का, त्याच्यावर आपण चर्चा केली आणि ते पण आपण चालू करतो आहे. त्याचबरोबर ड्रेनेजची साफसफाई आपण करायला लावली. ज्या पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उघडे राहिले असेल किंवा पाईपलाईन असेल, ड्रेनेज पाईपलाईन, त्यासुद्धा त्यांना साफसफाईच्या सूचना पुन्हा एकदा देण्यात आल्या आहेत. अशा सर्वच गोष्टींवर घंटागाडीवर चर्चा झाली. घंटागाडीचं पण लगेच त्यांना इन्स्पेक्शन करायला लावलं. घंटागाडीच्या काही सदस्यांच्या तक्रारी होत्या. गाडी ज्या खराब असेल, ज्या काही नादुरुस्त असेल त्या काढून टाकायला लावल्या. चांगल्या घंटागाड्या ठेवून ओला आणि सुका ह्या कचऱ्याचं विलगीकरण व्यवस्थित करायला सांगितलं आहे. त्याच्या बऱ्याच सूचना देण्यात आल्या. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर बी.पी. पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा बी.पी. पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट बी.पी. पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून.
ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. तर अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. ब्रेकनंतर आपलं स्वागत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेचं पिंपळगाव बसवंत शहरामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेचं पिंपळगाव बसवंत शहरामध्ये प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. प्रारंभी येथील टोल नाक्यावर भाजप नेते परेश शहा यांनी भारती पवार यांचं स्वागत केलं. तर शहरातील निफाड फाटा इथे आगमन होताच ढोल ताशा, आदिवासी नृत्य आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आलं. भाजपचे नेते सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, गोविंदराव कुशारे, प्रशांत घोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या ठिकाणी कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. निफाड साखर कारखाना येथील ड्रायपोर्टचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाही देत दिंडोरी मतदारसंघातील रस्त्यांसाठी केंद्र सरकारकडून 70 कोटी रुपये निधी मंजूर केल्याचं यावेळी भारती पवार यांनी स्पष्ट केलंय. परत एकदा तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी आली आहे, कारण तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या ताकदीने मी 2019ला प्रचंड मतदान केलं आणि खासदारकीची जबाबदारी दिली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिली आहे. नक्कीच त्यांच्यासाठी त्यांनी या कोविड काळात जे प्रचंड सगळ्यांच्या आरोग्यासाठी, मग ते अगदी सगळ्यांसाठी फ्री वॅक्सिनेशन असेल, सगळ्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी प्रत्येक जिल्हा लेवल पर्यंतची आरोग्याची व्यवस्था असेल आणि ते स्वतः लक्ष ठेवू नये. कदाचित मला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच अधिवेशनामुळे उशीर झालेला आहे, पण तुम्ही समजून घ्याल आणि इथून पुढे देखील तुमच्या सगळ्या प्रश्न सोडवण्यासाठी ही तुमची मुलगी कुठेही कमी पडणार नाही, एवढंच इथे सांगते. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील भीमा नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा आणि बेसुमार वाळू वाहतूक करणाऱ्या 3 ट्रक ताब्यात घेण्यात आले. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा आणि बेसुमार वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती श्रीगोंदा अप्पर तहसीलदार चारुशिला पवार यांना मिळाली. त्यानुसार पवार यांनी पेडगाव इथे आपल्या पथकासह छापा टाकत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 3 ट्रक ताब्यात घेतल्यात.
ही वाहनं कुणाच्या मालकीची आहेत याबाबत माहिती मिळालेली नसली तरी वाहनं पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात आणण्यात आली आहेत। याबाबत अधिक माहिती दिली आहे श्रीगोंद्याच्या अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांनी। श्रीगोंदा महसूलचे भरारी पथक गेले असता त्यांना 3 अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक जप्त करण्यात आले आणि ते आपल्या तहसील आवारामध्ये लावण्यात आलेले आहेत। त्या सर्व वाहनांवरती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार त्यांच्यावर काटेकोरपणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि यापुढेही असे अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक याच्यावरती आमच्या भरारी पथकांची नजर असणार आहे आणि त्यांच्यात जर अशी काही अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक आढळून आल्यावर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। जागर जनस्थानसाठी गणेश कविटकर, श्रीगोंदा। पिंपळगाव बसवंत खरेदी विक्री संघाचे संस्थापक सहकार महर्षी रामराव अमृतराव तथा दगुनाना मोरे यांचा 40वा पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आलाय। पिंपळगाव बसवंत खरेदी विक्री संघाचे संस्थापक सहकार महर्षी रामराव अमृतराव तथा दगुनाना मोरे यांचा 40वा पुण्यस्मरण दिन बुधवारी खरेदी विक्री संघाच्या आवारात साजरा करण्यात आला। आमदार दिलीप बनकर, दीपक बोरस्ते, विश्वासराव मोरे, रवींद्र मोरे आदी मान्यवरांसह खरेदी विक्री संघाचे चेअरमन संपतराव मोरे, दगुनाना मोरे पतसंस्थेचे चेअरमन जगन्नाथ महाले, रमेश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी आमदार दिलीप बनकर, दीपक बोरस्ते यांच्या हस्ते दगुनाना मोरे यांच्या पुतळ्याचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। सहकार महर्षी दगुनाना मोरे यांनी पिंपळगाव बसवंत परिसरासह निफाड तालुक्यात सहकाराचा पाया रचला। अनेक सहकारी संस्था स्थापन करून शेतकरी आणि कृषी क्षेत्राला नवसंजीवनी दिली। या पुढील काळात दगुनाना मोरे यांच्या आदर्श विचारांनी सहकार क्षेत्रात काम करून सहकार क्षेत्र मजबूत करावं असं आवाहन यावेळी आमदार दिलीप बनकर यांनी केलंय। निफाड तालुक्याचे भूमिपुत्र आणि पिंपळगावचे सुपुत्र स्वर्गीय दगुनाना मोरे यांच्या 40व्या निमित्त या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेले पिंपळगाव खरेदी विक्री संघाचे चेअरमन संपत नाना, दगुनानावर प्रेम करणारे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय बांधवांनी, आत्ताच मोरे सरांनी या ठिकाणी दगुनानाबद्दलची माहिती दिली। खरं तर दगुनानांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रतापदादांनी या संस्थेमध्ये पतसंस्था असेल, संघ असेल त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केलं। त्यांच्या गैरहजेरीमध्ये आजचा हा पहिला स्मृतिदिन या ठिकाणी साजरा होत असताना केलेलं नानांनी काम या तालुक्यासाठी, या परिसरासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे। म्हणजे जॉईंट फार्मिंग सोसायटीमध्ये त्यांचं योगदान असेल, पिंपळगाव खरेदी विक्रीची स्थापना त्यांच्या माध्यमातून असेल, अनेक चांगली कामं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाली आणि तेच कार्य इथून पुढे आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या या ठिकाणी सर्वजण बाळू नाना आहे, सुरेश दादा आहे, सतीश भाऊ आहे, नाना इकडे विश्वासराव आहे, संजू दादा, रवी मोरे सर, गणेश, नंतर पुढची पिढी या ठिकाणी आलेली, मनोज अप्पाई, सोमनाथ तात्या या ठिकाणी आले, सर्व परशुराम पाटील, व्हाईस चेअरमन, सर्वच कंपनी उपस्थित असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त आपल्याला गर्दी पण त्या ठिकाणी करता येईल नाही, पण नानांनी केलेलं खूप त्या काळामध्ये धडपड त्या ठिकाणी केली। 40 वर्षापूर्वीचा जर आपण पिरियड बघितला तर तो खूप अडचणीचा होता। त्या काळात सुद्धा एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न नानांनी त्या ठिकाणी केला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून दादांनी कालपर्यंत त्या ठिकाणी कार्य केलं। इथून पुढं मनोज असेल, सर्व आपले मोरे बांधव असतील, सर्वांनी एकत्रित येऊन या गावाच्या विकासासाठी, परिसराच्या विकासासाठी आपण एकत्रित येऊन काम केलं, हीच खरी नानांना त्या ठिकाणी आदरांजली ठरेल। जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत। काल अखेर दडी मारून बसलेला पाऊस नंदुरबारमध्येही चांगलाच बरसलाय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून पावसानं विश्रांती घेतली होती, पण 17 ऑगस्ट दुपारी 3 वाजेच्या सुमारास पावसाला नंदुरबारमध्ये सुरुवात झाली। 1 ते 1.5 तास झालेल्या पावसामुळे बळीराजानंही समाधान व्यक्त केलंय। जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करून ठेवली होती, पण पावसानं जवळपास 2 महिने दडी मारली, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं करपू लागली होती। त्यानंतर दुबार पेरणी देखील केली गेली। पाऊस न आल्यानं शेतकरी चिंतेत सापडला होता। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवघ्या 40% कमी पाऊस झालाय, त्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात होती।
पण काल झालेल्या पावसामुळे बळीराजाला थोडा का होईना धीर मिळालाय. जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर कापूस, सोयाबीन, ऊस, ज्वारी या पिकांची पेरणी झाली होती. या पावसामुळे या पिकांना पुन्हा जीवनदान मिळालंय. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारांची जन आशीर्वाद यात्रा चांदवडला उत्साहात संपन्न झाली. जनतेचा आशीर्वाद आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढल्याचं प्रतिपादन यावेळी डॉक्टर भारती पवारांनी केलंय. पालघर, नाशिक नंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारांची जन आशीर्वाद यात्रा चांदवडला आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी क्रेननं जम्बो पुष्पहार घालून जंगी स्वागत केलंय. यावेळी बाजार समितीच्या आवारामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत डॉक्टर भारती पवारांनी जनतेशी संवाद साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश कशा पद्धतीनं प्रगती करतोय याची यावेळी त्यांनी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढली असल्याचं स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अनेक उपक्रम राज्यात राबवण्यात येणार असल्याचंही सांगितलंय. सगळेच खूप झटून काम करतायत, खूप प्रचंड काम करतायत आणि हेल्थ वर्कर असतील, फ्रंटलाईन वर्कर असतील, डॉक्टर असतील, यांनी सुद्धा खूप प्रचंड काम केलं. मला आता एवढंच म्हणायचं आहे की सगळ्यांनी ट्रीटमेंट, ट्रॅकिंग, वॅक्सिनेशन, कोविडचे सगळे नियम पाळून या कोरोनाला दूर करूया. मागच्या वेळेस देखील मी जेव्हा आम्ही दौरे करायचो, केंद्र सरकारने या तिन्ही बाबतीत स्पष्ट गाईडलाईन दिले आहे की CCC प्रायमरी लेवलला ते डिटेक्ट झाल्यावर नंतर DCSC आणि DCH अशा विभागात करून तो पेशंट सिरियस झाला की DCHCमध्ये तिथून त्याला व्हेंटिलेटरची गरज पडली तर तो DCHमध्ये, अशी ती ट्रीटमेंट आणि याची आणि कुठलेही कार्यमुक्त करण्यापेक्षा तिथे जी गरज आहे ते मनुष्यबळ तेवढं ठेवण्याचे आदेशच आहेत. आणि NHMच्या माध्यमातून ती आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, आता हे पण पॅकेज आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर राज्य सरकारने त्या नियुक्त कराव्यात. त्यांना वेतन देण्यासाठी पैसे नाही असं एक कारण दाखवलं आहे आणि त्याच्यामुळे ते बंद केलं. नाही, असं कारण नाही आहे. इमर्जन्सी जिथे गरज असेल तिथे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती करा, अशा स्पष्ट गाईडलाईन्स आहे आणि मी माझ्याकडून तशा सूचना पण देणार आहे. तसे आपण म्हणाला तसं मी स्वतः COंशी आणि कलेक्टरांशी सुद्धा सातत्याने या विषयावर बोलते आहे. पण अशा पद्धतीने कोणी वंचित राहणार नाही आणि कोणी ट्रीटमेंटपासून वंचित राहणार नाही याची मात्र नक्कीच काळजी घेतली. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, चांदवड. पेट्रोल आणि डिझेलचे सतत वाढणारे दर सामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. वाढणाऱ्या दराच्या निषेधार्थ शहाद्यात पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलंय. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम होताना दिसतोय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 108 रुपये दरानं पेट्रोल मिळतंय, तर डिझेलचे भाव देखील 100च्या जवळ पोहोचत आहेत. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडर देखील 900 रुपयांच्या वर आहे. मात्र केंद्र सरकार या गोष्टींची दखल घेताना दिसत नाहीये. नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेवर असलेला जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिक गुजरात राज्यात पेट्रोल भरण्यासाठी जातात. महाराष्ट्रापेक्षा 8 रुपये कमीनं पेट्रोल गुजरात राज्यात मिळत असल्यामुळे असा भेदभाव का केला जातोय याच्याच निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलंय. शहादा शहरातील डोंगरगाव चौफुलीपासून तर भाऊ पेट्रोल पंपापर्यंत मोटरसायकलींना धक्का मारो आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जो व्यक्ती पहिले येणार त्याला 1 लिटर पेट्रोल आणि पुष्पहार अर्पण करून मोटरसायकलचा सत्कार करून केंद्र सरकारचा निषेध केलाय. आंदोलनाचं स्वरूप आमचं असं की जे मोदी साहेबांकडे जे आमच्या अपेक्षा होत्या देशाच्या, त्या अपेक्षा काही पूर्ण होताना काही दिसलेलं नाही आहे 4-5 वर्षापासून. म्हणून आज आम्ही दिनांक 17/8/2021 रोजी आमच्या पक्षाच्या मार्फत माननीय मोदी साहेबांपर्यंत आमचा संदेश द्यायला पाहिजे, याकरता आम्ही एक छोटंसं उपक्रम आंदोलन राबवत आहे की दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या दरवाढमुळे पहिले लोक कोरोना 9मुळे त्रस्त झालेले आहेत आणि तशातच हे दर पेट्रोल, डिझेल, गॅस वाढत असल्यामुळे वारंवार तर लोकांचे जे सामान्य लोकांचे जे हाल होताना दिसत आहे, त्या संदर्भात आम्ही आजचं आंदोलन आमच्या असं करण्यात आलं आहे की आम्ही रेस लावली होती की 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर जे येतील तर त्यांना आम्ही पेट्रोल आमच्या मार्फत देऊन
त्यांना फुल पुष्पहार देऊन आम्ही त्यांचा सत्कार करण्यात आला. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ.